श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरचे थकीत व्यापारी व कामगार पेमेंट न मिळाल्याबद्दल साखर आयुक्त साखर संकुल पुणे येथे आमरण बेमुदत उपोषण सोमवार दिनांक 26 मे 2025 पासून सुरू आहे। यावेळी बोलताना उपोषणकर्ते काय म्हणाले ते पहा। आज आमचा उपोषणाचा 4था दिवस आहे। आमरण अन्नत्याग उपोषण आम्ही साखर आयुक्त साखर संकुल करत आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व त्यांच्या संचालक मंडळांनी महाराष्ट्र शासनाच्या हमीवर NCDC संस्था नवी दिल्ली यांच्याकडून 347 कोटी 67 लाख रुपये कर्ज मिळवले, परंतु हे ज्या हेडखाली आले होते तर त्यापैकी 59 कोटी 75 लाख रुपये व्यापारी पेमेंट देण्यासाठी आले आणि 41 कोटी 87 लाख रुपये कर्मचाऱ्यांचं पेमेंट देण्यासाठी आलं, परंतु यातले 1 रुपयासुद्धा कोणाला न देता 347 कोटीवर पूर्णपणे त्यांनी डल्ला मारलेला आहे आणि ते पूर्ण पैसे हडप करून त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीसाठी वापरलेले आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही इथं आज 4था दिवस आमरण उपोषणचा आहे, इथं बसलेलो आहे, परंतु इथं चेअरमन आले, आयुक्त कार्यालयात आमची मीटिंग झाली, परंतु त्यांनी आम्हाला तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। ते कुठं तर ग्रॅज्युटी देत, फक्त कामगारांना ग्रॅज्युटी देतो म्हणतात, 31 महिन्याचा पगार द्यायची त्यांची तयारी नाही, मानसिकता नाही आणि आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं आहे। मग साखर आयुक्ताला आमचा एकच सवाल आहे, जर 347 कोटी 67 लाख रुपये तुम्ही ज्या हेडखाली त्यांना दिले त्या हेडखाली त्यांचा विनियोग का त्यांच्याकडून घेत नाही, त्यांना पांघरून का घालताय? तुम्ही सुद्धा या संगणमतानं याच्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहात। साखर आयुक्तांचे सर्व अधिकारी, प्रादेशिकचे संचालक आणि विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 निकाळजे साहेब ह्याच्यामध्ये सामील, ह्या संगणमताने केलेल्या अपहारामध्ये सामील आहेत असा आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे। सध्या इथे निवृत्त कर्मचाऱ्यांचं आता बघा, इथं बसलेले वय यांचं 60-65 वर्षांचं वय आहे, 67 वर्षांचं वय आहे, कुणाला BP आहे, कुणाला शुगर आहे, हे कुणाला मुलांना घरातून बाहेर काढलेले असे सुद्धा माझ्या समोर घेऊन बसलेले आहेत। त्यांचे हाल अपेष्टा मला बघवत नाही म्हणून मी त्यांच्या समवेत इथं उपोषणला बसलेलो आहे आणि यांचा पूर्णपणे पैसा मिळवून दिल्याशिवाय, त्यांचा पगार, ग्रॅज्युटी, फंड, फरक सगळं काय मिळवून दिल्याशिवाय मी इथून माघार घेणार नाही, अन्नत्याग आमरण उपोषण थांबवणार नाही असा स्पष्ट इशारा मी साखर आयुक्त व कारखाना प्रशासनाला देऊ इच्छितो। विशेषतः अभिजित पाटील यांनी हे लक्षात ठेवावं की या सर्वसामान्य कामगारांच्या जीवावर आज संस्था इथंपर्यंत चालत आलेली आहे। आज आमच्यासारखे व्यापारी असतील, या व्यापाऱ्यांनी आजपर्यंत कारखान्याच्या पडत्या काळात कारखान्याची धुरा सांभाळलेली आहे, यांना तुम्ही वाऱ्यावर सोडून फक्त तुम्ही बाहेरून आणलेले अधिकारी यांच्यावर तुम्ही कारखाना चालवू शकत नाही। त्या कामगारांनी आजपर्यंत कारखान्याची धुरा वाहिलेली आहे, त्यांना तुम्ही आधार द्यावा, यांचं वय बघता, त्यांचं आजार बघता, यांचं पेमेंट तुम्ही लवकरात लवकर अदा करावं, नाहीतर आम्ही ह्याचा पुढचा सुद्धा अन्नत्याग आमरण उपोषणचा पुढचा सुद्धा आम्ही उपाय करायचं योजलेलं आहे, हे सुद्धा त्यांनी लक्षात घ्यावं। आमदार साहेबांनी म्हणते बाबा तुम्हाला कसल्या पगारी मागे आणि कसला फरक, हे 6 कारखाने चालवतात म्हणल्यानंतर ह्यांना सहकार क्षेत्रातली माहिती नसावी असं आम्हाला वाटतं आणि त्यांनी जे बोलतात ते बाबा आमच्यात आता ह्यासाठी तुम्हाला सांगतो, आमची फायनल आणि मागील 31 महिन्याचा पगार 15% फरक आणि एक बोनस 12% फरक आणि हंगामी कर्मचाऱ्याचा रिटेन्शन अलाउन्स आणि हक्काच्या रजेचा पगार त्यांनी द्यावा आणि ह्यांची भाषा समजी वेगवेगळी आणि एवढे ते प्रतिनिधी असून सुद्धा प्रतिनिधींनी कसं बोलावं लागतं किंवा काय करतं हे जर त्यांना कळत नसेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यासाठी तुम्हाला म्हणतो मी 2.5 वर्ष झालं त्यांना वडील आजारी होते, त्यासाठी पैसे मागितले ॲडव्हान्स, तरीही दिलं नाही। आईसाहेब आजारी होत्या तरीही दिलं नाही। आईसाहेब वारले, वडीलही वारले, त्यांना कुठल्याही प्रकारची कीव आली नाही ह्या चेअरमन अभिजित पाटलांना आणि आमची प्रकृती समजी खालावलेली आहे, घरातली समजी खालावलेली आहे, तर ह्यांना कुठला सुद्धा ह्यांना घाम फुटत नाही। घाम फोडण्यासाठी
कामगार आयुक्त सुद्धा त्यांना कुठेतरी पाठीशी घालत आहेत, हे करत आहेत. त्याच्यासाठी हे सर्व ह्या जनतेने समजा बघितलं पाहिजे आणि ह्या जनतेने साहेब ह्यांना विचारला पाहिजे, एवढंच बोलतो.